तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला पुजाऱ्यांचा विरोध आहे। पुजारी मंडळाचा प्रस्तावित विकास आराखड्याला विरोध आहे। आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाचा आक्षेप आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी मंडळाचं लाक्षणिक उपोषण असणार आहे। आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। तुळजापुरामध्ये जो विकास व्हायला, जो देवीच्या आपल्या पश्चिमेचा विकास व्हायला, एकतर्फी विकास व्हायला आहे, त्याला आम्ही विरोध केला आहे। प्रथमतः आम्ही केंद्राच्या राज्याच्या जो निधी द्यायला विकासाला, त्याचा आम्ही अभिनंदन करतो। विकासाला कुठे विरोध नाही आमचा, फक्त एकतर्फी विकास व्हायला त्याला विरोध आहे। आमचं एकच मत आहे वारंवार की शहरामध्ये सर्व भागात विकास व्हावा, जेणेकरून व्यापाऱ्याला, पुजाऱ्यांना याची फायदा व्हावा। तर आम्हाला खालचा विकास नको आहे। तुम्ही घरं बांधा, रो हाऊस बांधा, ते वरच्या बाजूला बांधा, ना की खाली बांधून आमचं तुळजापूर शहराचं एक वाटोळ होण्यासारख्या गोष्टी आहेत। लाक्षणिक उपोषणाचा आज हा जो कार्यक्रम इथं होत आहे, हा याच्यासाठी आहे की तुळजापूर शहरामध्ये होऊ घातलेला जो विकास आराखडा आहे, जो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहभागातून जो विकास होणार आहे, तो तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूस, म्हणजे रामदारा तलावाच्या खालच्या बाजूस होणार आहे। तर या विकासात तुळजापूर शहरातील या सर्व नागरिक, व्यापारी, पुजारी यांचा विरोध आहे। प्रशासनानं आपलाच हेकेखोरपणा मांडला आणि विकास खालीच करण्याचं ठरवलं, तर याच्यापेक्षा पुढचं जे लोकशाही मार्गाने आंदोलन असतील ते पुढे होत राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।